नमस्कार. संत स्वामी माझा संगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरस्कर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपण सगळे कलियुगात राहतो आहे. कलियुगामध्ये सध्या माणसाला सगळ्यात मोठा जडलेला विकार कोणता असेल तर तो म्हणजे अहंकाराचा. हा अहंकाराचा विंचू आपल्या जवळपास सगळ्यांनाच चावलेला आहे आणि याचा उतारा म्हणजेच संतांची शिकवण किंवा गुरूंचे आशीर्वाद हा असं म्हणता येईल. पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. बऱ्याच जणांना ती पुण्याई असावी लागते. काही जणं आपल्या कर्मातून ती पुण्याई मिळवतात आणि त्यांना संतांचे विचार ऐकण्याची संधी मिळते किंवा मग गुरूंचे आशीर्वाद त्यांना मिळतात. मला एक किस्सा सांगावासा वाटतो. मरीन लाईन्समध्ये मी जॉब करत होतो तेव्हाचा. माझे जे बॉस होते ते खूप धार्मिक होते. म्हणजे मारवाडी होते. बाकी व्यवसायामध्ये जे काही राजकारण करायचं आहे किंवा छक्केपंजे करायचे आहेत ते सगळं ते करतच होते. पण तरीसुद्धा दुसरी एक त्यांची महत्त्वाची बाजू होती, ते म्हणजे ते थोडेसे धार्मिक होते, थोडेसे धरून होते म्हणजे गुरुजींना आणि एकंदरीतच या सगळ्या आध्यात्मिक गोष्टींना वगैरे. तर ऑफिसमध्ये त्यांनी असं एक हे केलं होतं की महिन्यातून एखादा जो शनिवार येईल, साधारण चौथा शनिवार, तर दुपारनंतर ते एका त्यांच्या जे गुरु होते त्यांना बोलवायचे, गुरुजींना बोलवायचे आणि मग कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील म्हणजे सरांनाच आमच्या, तर त्यासाठी त्यांचा वेळ ते द्यायचे आणि बाकी मग तो ऑप्शनल तुमच्यावरती असायचं ते की तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही भेटा. मग तुम्हाला पत्रिका दाखवायची तर पत्रिका दाखवा किंवा तुम्ही विचारा. आणि तो काळ तर माझा असा होता की मी माझ्या बॅगेमध्येच कुंडल्या घेऊन फिरत होतो. त्यामुळे मला ते येणार असं कळल्यानंतर मला तर खूप आनंद झाला. बाकी मग आमचा जो एक ऑफिस बॉय होता लोकेश म्हणून, तर तो आणि बाकी एक मंगला मॅडम म्हणून होत्या, तर त्यांनाही खूप बरं वाटलं की ते येणार आहेत तर आपण आता हे विचारूया. मग आम्ही तिघांनी मिळून सकाळी एक यादी तयार केली की आपण काय विचारायचं, मग कोणी काय प्रश्न विचारायचे. जर सरांनी आपल्याला केबिनमध्ये बोलावलं तर मग प्रश्नच मिटला की आपण एकटे विचारू शकतो. पण जर ग्रुपमध्ये विचारायचं असेल तर मग आपल्याला काय विचारावं लागेल किंवा करिअरचं काही विचारायचं का, असं आम्ही ठरवलं आणि आम्ही वाट बघायला लागलो. पण योगायोग असं झालं की त्यावेळेस आले आणि त्यांनी आल्यानंतरच जाहीर केलं की मी काही पत्रिका वगैरे दाखवणार नाही, मग बघणार नाही, मला कोणी दाखवायचं नाही आणि विचारायचं पण नाही. मला आता हे सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे. पत्रिका वगैरे असं काही नसतं, तुमचं कर्म आणि तुमचं मेहनत ह्याच गोष्टी मॅटर करतात, हे त्यांनी आधीच सांगितल्यामुळे आता आम्हाला काही पर्याय नव्हता. मग त्यानंतर सरांशी बोलणं झालं त्यांचं केबिनमध्ये. मग ते केबिनमधून बाहेर आले आणि म्हणाले की चला आपण गप्पा मारूयात आणि मला तुम्ही एक जरा सांगा, तुमची ओळख मला करून द्या. प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली. माझं नाव हे आहे ते आहे. ठीक आहे, तुमच्या अचिव्हमेंट्सबद्दल सांगा की तुम्ही काय काय केलं आहे. मग सांगितलं आम्ही की मॅनेजमेंट केलं आहे, कशात पहिला नंबर आला आहे, कशात बक्षीस मिळालं आहे, काय मिळालं आहे. आणि ते सगळं त्यांनी झालं. ते म्हटलं आता एक काम करा, तुम्ही तुमच्या अचिव्हमेंट्स ज्या आहेत ना त्या सगळ्या लिहून काढा, एक पॉईंट फक्त लिहून काढा. आणि आम्ही कागद घेतला, ते लिहायला लागलो. आम्हाला काही अंदाजा नव्हता की हे सगळा प्रकार काय चालला आहे. म्हणून जितकं शक्य होईल तितके जास्तीत जास्त अचिव्हमेंट्स आठवून आपण त्यांना सांगू शकतो, कारण ते सरांचे जवळचे असल्यामुळे सरांना पण कळेल की आम्ही काय काय अचीव केलं आहे आणि त्याचा परिणाम कदाचित आमच्या पुढे प्रमोशनवर किंवा पगारावरती होईल, अशी एक वेळी आशा आम्हाला वाटत होती. म्हणून ते सगळं आम्ही त्यांना दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर त्यांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली. ते म्हणाले की हे सगळ्यांचं मी वाचलं, अचिव्हमेंट खूप छान आहे, सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एकदा एका गावामध्ये एक साधू राहत होता आणि एक धनाढ्य अशा प्रकारचा सावकार होता. त्या सावकाराची खूप इच्छा होती की आपण साधूंना एकदा भोजन घरी द्यावं, अन्नग्रहण त्यांनी करावं आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये येऊन. आणि बाकी मग त्याचा सावकारी पाश जो आहे इतर लोकांसाठी वगैरे तो चाललेलाच होता. अवास्तव वीज ह्या व्याज आकारायचं किंवा मग लबाडी करायची वगैरे ते सगळं चाललेलं होतं. पण त्याला असं वाटत होतं की कधीतरी अधूनमधून साधून जे लोक आहेत त्यांना अन्न देऊन किंवा त्यांना अन्नदान करून आपण आपल्या पापाचं हे करू शकतो. म्हणून त्याची योजना तशी होती. तर साधूंनाही वाटतं की आता इतके दिवस इतके महिने तो बोलावतो आहे आपल्या मागे, आपण थोडंसं गेलं पाहिजे. आपण काही पूर्ण भोजन घेणार नाही आहोत, पण आपण थोडासा आस्वाद घेऊन बघू, त्याचं मन आपण राखू मुख्य म्हणजे. म्हणून त्या वाटेला जायला निघतात. तर त्या वाटेला जातानाच त्याला एक झोपडीवजा घर दिसतं आणि तो सहज विचारतो, दुपारची वेळ झालेली असते, तिथे जे माऊली असते तर त्या माऊलीला विचारतो की जरा तहान लागली आहे, मला पाणी मिळेल का. तर तिला इतका आनंद होतो, ती लगेचच म्हणते की का नाही मिळणार, जरूर मिळेल, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. मग पाणी घेऊन आल्यानंतर तिला असं वाटतं की साधू एक थोडी विनंती होती
की अनायसे दुपारची वेळ आहे, ही भोजनाचीच वेळ आहे खरं म्हणजे, आणि माझ्याकडे फार काही नाही आहे, पण जे असेल तर भाकरी तुम्ही खाल्लीत तर मला खूप आनंद होईल. साधूबाबा म्हणतात की अहो असं नाही, मला दुसरीकडे जायचं आहे आणि माझं वेळ ठरलेली आहे तिथे जाण्याची, मी पुन्हा कधीतरी अवश्य येईन. तर ती जोड थोडंसं हट्ट करते की पुन्हा आमचा गरिबाचा योग कधी येणार. बाकी सावकार आणि सगळे लोक तुमच्या मागे असतातच, ते तुम्हाला बोलावतीलच, पण माझी गरिबाघरची थोडी भाकरी खाल्लीत तर मला जरा बरं वाटेल. आणि साधू शेवटी म्हणतात की ठीक आहे, मी तसं भोजन घेतो. म्हणून मग ते हातपाय धुतात आणि जेवायला बसतात. फार काही असं जेवण नसतं, भाकरी असते, चटणी असते, कांदा असते आणि भाजी असते. तिला जे परवडतं ते तिने केलेलं असतं आणि तिला एवढा आनंद होतो की आज अनपेक्षितपणे आपल्याला इतका चांगला लाभ झाला आहे की चक्क साधू बाबा आपल्या घरी भोजनासाठी आलेले आहेत आणि आज माझं जे झोपडी आहे, माझं जे छोटंसं घर आहे ते खूप पवित्र झालं आहे आणि खूप छान तिला आनंद वाटतो अगदी. तर ती भोजन घेतल्यानंतर त्यांचं दर्शन घेते, पाया पडते, नमस्कार करते आणि कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही आलात माझ्याकडे, फार बरं झालं. तर ते एकच वाक्य म्हणतात की एवढं सगळं तू घाट घातलास, एवढं सगळं तू केलंस, त्याबद्दल मी खरंच आभारी आहे. तिला प्रश्न पडतो की एवढं सगळं मी काहीच केलं नाही, माझ्याकडे जी भाकरी होती तीच त्यांना वाढली, मी काही गोड पण त्यांना केलं नाही किंवा बाजारातून काही जिन्नस आणले नाहीत. तरी 2-3 वेळेला साधूबाबांचं तेच म्हणणं असतं की हे भगवंता, बघतोयस ना, एवढं सगळं मला मिळालं, त्याच्याबद्दल मी तुझा आभारी आहे रे बाबा. आणि मग शेवटी तिला वाटतं की तुम्ही थट्टा करताय का माझी, मी खरंच एवढं सगळं काहीच केलं नाही हो, माझ्याकडे जी भाकरी होती तीच तुम्हाला वाढली आणि बाकी असं काहीच नाही. तर मग त्यांनी साधूबाबा तिला विचारतात की ही भाकरी तू माझ्यासाठी रांधलीस, माझ्यासाठी तू स्वयंपाक बनवलास किंवा मुद्दाम जरी बनवला नसलास तरी तो केलेला स्वयंपाक तू मला वाढलास, हा तुझा मोठेपणा आहे किंवा तुझं चांगलं कर्म आहे, ते तुझं मन अतिशय पवित्र आहे, त्याच्यामुळे तू तुझ्यातली भाकरी मला देऊ केलीस. मी काही तुलाकडे आधीच ठरवून आलो नव्हतो, पण अचानक तू ते केलंस, याचा अर्थ तुझा तो संस्कार चांगला आहे. त्यानंतर तुझ्या यजमानांनी पैसे कमावले, अर्थार्जन केलं, बाहेर मेहनत केली, कष्ट केली, त्यामुळे तुम्ही हे वाण्याकडनं सामान आणू शकलात, त्यामुळे याच्यामध्ये तुझ्या यजमानांचाही तितकाच वाटा आहे. वाणी जो विकणारा आहे तो सेवा पुरवतो, जरी तो व्यवहार असतो, जरी पैसा तो घेतो, तरीसुद्धा तो तिथे आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडनं तुम्हाला धान्य मिळालं. शेवटी तो पिकवणारा शेतकरी आहे, तो शेतकरीसुद्धा अन्न पिकवतो, धान्य पिकवतो, म्हणून तुम्हाला आपल्याला सगळ्यांना मिळतं, त्यामुळे शेतकऱ्याचे आभार आहेत. आणि शेतकरीसुद्धा निसर्गावरती, वरुण राजावरती अवलंबून असतो, त्यामुळे त्याने कृपा केली म्हणून त्याला शेतामध्ये धान्य मिळालं, म्हणून त्याचे उपकार आहेत. म्हणजे एका घटनेमागे कितीतरी गोष्टींचे हात आहेत. आपण शेवटी कर्मयोगाने निमित्त मात्र असतो. आणि मग तो गंमत सांगतो की खरं तर सावकाराकडे मला आधीच आमंत्रण होतं, अनेक महिन्यांपासून आमंत्रण होतं, सावकाराकडे गडगंज सगळं काही आहे, मला तिथे पंचपक्वान्न मिळाले असते, पण आज तुझ्या घरची भाकरी खाऊन मी तृप्त झालो. आता याचा अर्थ बघा काय असतो. आणि मग त्यांनी आम्हाला विचारलं की काय वाटतं तुम्हाला ही गोष्ट ऐकून. तर आम्ही सांगितलं की नाही, म्हणजे तुमचं मन, तुमचं अंतर्मन किंवा तुमचं कर्म, संस्कार हे किती महत्त्वाचे असतात. त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की कधी पण एक लक्षात ठेवा की आपण सगळ्या गोष्टी म्हणतो की या माझ्यामुळे झाल्या किंवा मी केलं, मी हे अन्नदान केलं, मी हे केलं, मी शिक्षण घेतलं, मी पैसे कमवले, मी परदेशात गेलो, मी सगळ्या गोष्टी केल्या, मी शून्यातून सगळं निर्माण केलं. हे जरी खरं असलं तरी त्याच्यामध्ये तुमचा कर्माचा वाटा असतो, पण त्याही पलीकडे नियतीचा वाटा हा खूप जास्त असतो. कुठल्याही चांगल्या गोष्टीच्या मागे 4 गोष्टी आणखीन असतात, पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या तुम्ही बदलवू शकत नाही. आम्हाला विचारलं त्यांनी, सांगा कुठली गोष्ट असते की तुम्हाला ती असं वाटतं की बदलायची खूप इच्छा आहे, पण तुम्ही बदलू शकत नाही. आता मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुष्मिता सेनने ते उत्तर सांगितलं होतं की म्हणजे तुला कुठली गोष्ट बदलायची आहे भूतकाळातली, तर तिने सांगितलं होतं जन्मतारीख, आणि त्याच्यावरती ती ज्युरी खुश झाली आणि मिस युनिव्हर्स झाली. आता हे वाचलेलं मला माहिती होतं, त्यामुळे आम्ही दोघंही, म्हणजे मंगला मॅडम आणि मी दोघांनीही सांगितलं की आमची जन्मतारीख. तर त्यांनी सांगितलं जन्मतारीख हे बरोबरच आहे, म्हणजे याचा अर्थ जन्म, तुम्ही जन्म थांबवू शकत नाही किंवा जन्म कधी होणार आहे, कुठे होणार आहे हे तुमच्या हातात नाही. अशाच बरोबर 5 अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या हातामध्ये नाही आहेत, त्या नियतीने त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत, आणि तरी माणसं अहंकार करतात आणि अभिमान बाळगतात की या गोष्टी मी केल्या किंवा मी केल्या. त्या 5 गोष्टी आहेत जन्म, बुद्धी, आरोग्य, संपत्ती आणि मृत्यू. जसं सावकाराचं आणि त्या साधूचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं, तसंच त्यांनी सांगितलं की आता साधूकडे भरपूर काही पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण त्याच्याकडे संस्कारांची कमतरता आहे, त्याच्याकडे आचरण नाही आहे, त्याचं कर्म चांगलं नाही आहे. त्यामुळे आपसुकच योगायोग असा आला की त्या गरीब पण
मनाने उदार असलेल्या महिलेकडे जेवणाचा भोजनाचा योग आला. म्हणजे या गोष्टी ठरलेल्या नसतात, पण ते तिच्याकडे जे काही थोडंफार होतं ते तिने देण्याचा प्रयत्न केला. सावकाराकडे गरगंज असूनसुद्धा त्याची देण्याची वृत्ती नव्हती किंवा ते देण्यामागची त्याची भावना चांगली नव्हती, त्यामुळे कदाचित तो योग तसा आला नसावा. म्हणजेच सगळ्यांना सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत, पण या 5 गोष्टी खरंच अशा असतात की ज्या माणसाने कितीही ठरवलं ना तरी त्या बदलता येत नाहीत किंवा त्याला ते करता येत नाहीत. कितीतरी विद्वान आपण म्हणतो की हे विद्वान आहेत, पण त्यांच्याकडे आर्थिक स्थैर्य नाही आहे किंवा आर्थिक हे नाही आहे. आणि काही काही लोक लंड्यालबाड्या करतात. आता नुकतंच आपण उदाहरण ऐकलं पैसे कमावण्याचं किंवा राजकारणामध्ये जे काही चाललेलं आहे ते, त्यांच्याकडे संपत्ती म्हणजे लक्ष्मी अक्षरशः पाणी भरत असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नियतीच्या असतात, त्या आपण काही करू शकत नाही, त्या आपल्या हातात नाही हे खरंच आहे. मृत्यूसुद्धा तसंच आहे. एखादा उत्तम आरोग्यदायी आयुष्य जगलेला माणूस साधा एका सर्दी पडशाचं निमित्त होऊनसुद्धा एका क्षणात मृत्यू पावतो. आणि कित्येक माणसं ही वर्षानुवर्ष अंथरुणाला खिळलेली आहेत, ते सुद्धा कंटाळलेले आहेत त्यांच्या शारीरिक वेदनेला. त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक जे त्यांचं करतात ते सुद्धा कंटाळलेले आहेत, पण त्यांना मृत्यू येत नाही. हा नियतीचा खेळ आहे आणि हा तुम्हाला नेहमी लक्षात ठेवला पाहिजे, लक्षात तो आला पाहिजे. आणि योग्य वयामध्येच जर तुम्हाला या गोष्टी कळल्या की जन्म, बुद्धी, आरोग्य, संपत्ती आणि मृत्यू या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत, त्याचा करता करविता नियती आहे किंवा दैवाच्या हातामध्ये त्या गोष्टी आहेत, तर तुमच्या हातामध्ये उरतं ते फक्त कर्म असतं. तुम्ही कर्म करत राहा, मेहनत करत राहा, तुमचं जे कर्तव्य आहे ते करत राहा आणि बाकी सगळं सांभाळून गेलं गुरु आहेत. त्यामुळे गुरूंचे विचार, गुरूंचे आशीर्वाद आणि संतांची शिकवण ही जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आयुष्य काढू शकता. तुम्हाला खूप काही गोष्टी मिळत नाहीत, म्हणजे अगदीच एखाद्याला खूप घबाड मिळतं, तुमच्या नशिबात नसतानाही असं होत नसेल कदाचित, पण तरी तुमचं आयुष्य अतिशय सुकर होतं, खूप चांगलं होतं. आणि हे या जन्मातलं पुण्य पुढच्या जन्मामध्ये कुठेतरी कॅरी फॉरवर्ड होतं. कदाचित आता 31 मार्च आल्यामुळे कॅरी फॉरवर्ड, प्रॉफिट अँड लॉस वगैरे हे शब्द माझ्या कदाचित तोंडात आले असतील, पण पुण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच होतं की गेल्या जन्मी तुम्ही काही केलेलं असेल तर ते या जन्मात तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये फेडावं लागतं. मग ते आनंदाच्या रूपात असू देत किंवा दुःखाच्या रूपामध्ये. या जन्मात तुम्ही जे काही चांगलं करता, या जन्मात चांगलं काम जे करता, त्या गोष्टीचं पुढच्या जन्मामध्ये कदाचित तुम्हाला त्याचे रिटर्न्स हे नक्कीच मिळू शकतात. म्हणजेच नामस्मरण हा जो उपाय आपल्या गुरूंनी सांगितलेला आहे तो का करायचा असतो, त्याचं कारण तेच असतं की मागचा जन्म कुठला आहे आपल्याला माहिती नाही, येणारा जन्म कुठला आहे आपल्याला माहिती नाही, पण या जन्मामध्ये तुम्ही त्याची संगत जर ठेवली तर कदाचित पुढचा जन्म तुम्हाला सुकर होऊ शकतो. आणि काही गोष्टी या नियतीने ठरवलेल्या असतात, त्यामुळे त्याचा विनाकारण अहंकार आपण करता कामा नये. आजकाल कारण खूप लहान वयामध्येच मुलांना लाखालाखांचे पॅकेजेस मिळतात, त्यामुळे तो अहंकार मनामध्ये येण्याची दाट शक्यता असते की हे बघा मी तर खूप ग्रेट आहे किंवा माझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, मी खूप लहान वयातच मला सगळं मिळालेलं आहे. तर हे करण्यात अर्थ नाही, कारण हे नियतीने ठरवलेलं असतं. जे आहे ते कधीही जाऊ शकतं, हे पण तितकंच खरं आहे. त्यामुळे ज्या नियतीने गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये आपण हस्तक्षेप करायचा नाही. तर आपण काय करायचं, तर आपण फक्त आणि फक्त कर्म करत राहायचं, इंटेन्शन्स आपले चांगले ठेवायचे, मन चांगलं ठेवायचं आणि गुरूंचे विचार, गुरूंचे आशीर्वाद आपल्याला मिळतील यासाठी प्रयत्न करत राहायचं. पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.